नमस्कार. मी सुभाष कर्णिक. कथाकथन श्रवण दर्शन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एक छोटी विनंती. तुम्हाला माझ्या कथा आवडल्या असतील असा मला विश्वास आहे. तर माझे या कथेची लिंक आपल्या मित्रांना पाठवा, लाईक करा, म्हणजे मला सर्वांकडे पोहोचण्याचं एक समाधान मिळेल. आजच्या कथेचं नाव आहे स्टिअरिंग व्हील. त्रिवेंद्रमला जाण्यासाठी विमानात महेश चढला तेव्हा खूप आनंदी होता. 1-1 कोटीच्या 2 ऑर्डर्स घेण्यासाठी तो त्रिवेंद्रमला निघाला होता. विमानात बसल्यावर त्याला मागील कितीतरी घटना डोळ्यासमोर उभं राहायला लागलं. नारायणरावांनी त्याला विचारलं, महेश, अभिनंदन, आता काय करायचं ठरवलं आहेस? कुठे नोकरी शोधतोस? महेश म्हणाला, बाबा, माझा विचार नोकरी करण्याचा नाही, मला तुमच्यासारखा व्यवसाय करायची इच्छा आहे. नारायणरावांना आश्चर्य वाटलं. व्यवसाय? अरे, माझे तर एक छोटे जनरल स्टोअर आहे. तू माझ्या दुकानात काय करणार? तू इंजिनियर आहेस, नोकरी का नको? महेश म्हणाला, बाबा, प्रथम नोकरी का नको ते सांगतो. नोकरी आली की त्या संस्थेची बांधिलकी आली आणि आपलं विश्व छोटं झालं. संस्थेच्या आवश्यकतेनुसार काम करायचं. स्वतःचे आपले कर्तृत्व दाखवायला संधी मिळेलच असं नाही. या उलट तुम्ही दुकान चालवता तरी केवढा मोकळेपणे वागता. कितीतरी जणांचे तुमचे प्रेमाचे संबंध आहेत. ध्वजवंदन, पाडवा, दोन्ही गणपती उत्सव अशा सगळ्या कार्यक्रमात तुमचा केवढा सहभाग असतो. पण मी ठरवलं आहे की स्वतंत्र कारखाना काढीन, तुमच्या दुकानात येणार नाही. मी मेकॅनिकल इंजिनियर झालो आहे. प्रथम वेल्डिंगच्या कामापासून सुरुवात करीन म्हणतो. नारायणरावांनी महेशच्या पाठीवर हात थोपटत म्हटलं, ओरा, यश मिळो, खूप यश मिळो. तुझ्या मनासारखं कर. माझे आणि तुझ्या आईचे आशीर्वाद आहेत. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. काय मदत लागेल ते सांग. महेशने बँकेकडून कर्ज घेतलं. बाबांच्या ओळखीने त्याला एक छोटी जागा मिळाली. तिथे त्याचं काम सुरू झालं. नारायणरावांच्या ओळखीने हळूहळू कामे मिळायला सुरुवात झाली. एके दिवशी नारायणरावांचे मित्र कदम त्याच्या कारखान्यात आले. महेश म्हणाला, या काका या. कदम म्हणाले, महेश, आज तुझ्याकडे काम घेऊन आलो. तू खूप छान काम करतोस हे मला समजलं. आता मला एका संकुल बांधण्याचं काम मिळालं आहे. महेश म्हणाला, काका, तुमचं अभिनंदन. मोठं काम मिळालं तुम्हाला आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून धन्यवाद. काका, तुम्ही सांगितलेलं काम तुमच्या वेळेत करून देईन. महेशने ग्रिलचे केलेलं नक्षीकाम सर्वांना खूप आवडलं. त्याचे सारे काम चांगल्या प्रकारे आणि वेळेत करून दिले. त्यानंतर महेशच्या कामाचा पसारा वाढला. त्याने वेल्डिंगसोबत मोठी कामे घ्यायला सुरुवात केली. मोठी जागा घेतली. व्याप प्रचंड वाढला आणि आता तो 1-1 कोटीच्या कामाची ऑर्डर घ्यायला चालला होता. 1 कोटी रुपयाची मिळालेली ऑर्डर त्याने बॅगमध्ये व्यवस्थित ठेवली. खोलीला कुलूप लावलं आणि हॉटेलमधून तो बाहेर आला. समोरच समुद्रकिनारा. मावळता सूर्य दिसला. नकळत त्याची पावलं समुद्रकिनाऱ्याकडे वळली. वाळूत पाय पसरून तो शांतपणे सूर्यास्त बघत होता. बरीच मंडळी आजूबाजूला बसली होती. बाजूला बसलेल्या मंडळींची भाषा त्याला समजत नव्हती. त्यामुळे ते काय बोलतात याकडे त्याने दुर्लक्ष केलं. एवढ्यात बाजूला एक वयस्कर जोडपं बसलं. ते मराठीत बोलू लागलं. स्त्री म्हणाली, बघ, किती सुंदर दृश्य दिसते. तो म्हणाला, होय, आपण या अगोदर येथे आलो होतो, आठवतं ना ग तुला? तिने त्याच्या खांद्यावर हळूच चापट मारली आणि म्हटलं, होय, लग्न झाल्यानंतर येथे आलो होतो. महेशचे विचाराचं चक्र सुरू झालं. आपण कधी आनंदीला समुद्रात घेऊन गेलो होतो? त्याला उमाकांत बोलणं आठवलं. 4 दिवसापूर्वी त्याने हा प्रश्न आपल्याला विचारला होता. त्याच्या डोळ्यासमोर तो सारा प्रसंग उभा राहिला. उमाकांत, तू चांगल्या गुणांनी B.Com झालास. अभिनंदन. आता मला कारखान्यात सोबत कर. आपले सगळे आर्थिक व्यवहार तुला पाहता येतील. नाही बाबा,
मला व्यवसायात पडायचं नाही, मला नोकरी करायची आहे. उमाकांत शांतपणे म्हणाला. मला बँकेत नोकरी मिळेल. महेश आश्चर्यचकित झाला. का? काय झालं? अरे आपला एवढा मोठा कारखाना आहे. बाबा, मला हे सर्व माहीत आहे, पण मला तुमच्यासारखे पूर्ण वेळ कारखान्यात वेळ घालवायची इच्छा नाही. महेश म्हणाला. म्हणजे काय? अरे तेथे काय 24 तास काम करावं लागतं काय? महेश नाराजीने बोलला. बाबा, थोडं स्पष्ट बोलतो. मला सांगा, तुम्ही आईला सिनेमाला किंवा नाटकाला कधी घेऊन गेला होता? महेशकडे उत्तर नव्हतं. बाबा, ताईच्या शाळेतील कार्यक्रमात तिचे एक छोटं नाटक होतं. मी आणि आई त्या कार्यक्रमाला गेलो. तुम्ही येतो म्हणाले आणि कार्यक्रम झाल्यावर आलात. महेश शांत बसला. बाबा, आजोबांना 8 दिवस इस्पितळात ठेवलं होतं. दिवसा मी आणि ताई आणि रात्री आई थांबलो होतो. तुम्ही तेव्हा फक्त येऊन जाऊनच होता. महेशकडे काहीच उत्तर नव्हतं. बाबा, मला माझे आयुष्य असं घालवायचं नाही. काम काम आणि काम आणि नंतर दाम दाम आणि दाम. या पलीकडे जीवन असतं हे तुम्ही लक्षातच घेतलं नाही. खूप गोष्टी आम्ही अनुभवल्या. आमच्यासोबत तुम्ही पत्ते खेळला नाहीत, माझ्यासोबत क्रिकेट खेळला नाहीत. बस बस बस, महेश ओरडला. बाबा, मी ठरवलं आहे नोकरी करायची. कार्यालयातून घरी आलो की मी मोकळा, स्वतंत्र, सर्वांच्या सोबत खेळायला, जेवायला. उमाकांत पुढे बोलला आणि पटकन निघून गेला. महेशच्या मनासमोर सारं आयुष्य सरकून गेलं. खरं आहे, आपण कारखान्याच्या कामात पूर्ण गुंतलो. प्रथम त्याची आवश्यकता होती, नंतर त्याची सवय झाली. कौटुंबिक गोष्टी आनंदीने सांभाळल्या. आईबाबांकडे, त्यांच्या तब्येतीकडे, त्यांच्या आजारपणात आनंदीने कष्ट घेतले. आणि आपण काय केलं? आपण काम आणि दाम या चक्रात अडकलो काय? उमाकांत आणि रत्नाई पोरं मोठी झाली. आपण त्यांना पुरेसं प्रेम दिलं का? माया दिली का? त्यांच्या संगतीत पुरेसा वेळ घालवला काय? महेशच्या मनातील विचाराचा गुंता सुटत नव्हता. टॅक्सीतून महेश उतरला. त्याला पाहताच आनंदी आश्चर्याने म्हणाले. अहो, तुम्ही आज गुरुवारीच, रविवारी संध्याकाळी येणार होता ना? महेश काहीच बोलला नाही. त्याने बूट काढले आणि सोफ्यावर बसला. आनंदी शेजारी बसली. आनंदीने पुन्हा विचारलं. अहो, काय झालं? दुसरी ऑर्डर मिळाली नाही का? तुमची तब्येत ठीक आहे ना? काय होत आहे? महेशने आनंदीच्या हातावर आपला हात ठेवला. आनंदी, एक ऑर्डर मिळाली, दुसरी ते पाठवत आहेत. आनंदीने पुन्हा विचारलं. मग तुम्ही लवकर का आलात? बरं वाटतंय ना? महेशने विचारलं. आनंदी, आपल्या लग्नाला 30 वर्ष झाली. तुला आठवत आहे आपण सिनेमाला सोबत कधी गेलो होतो? आनंदी म्हणे. अहो, सिनेमाचं काय काढलं, तब्येती तर सांगा. आनंदी, मी त्रिवेंद्रमच्या सागर किनाऱ्यावर बसलो होतो. आपल्या वयाचे बरेच पर्यटक जोडपी तेथे आली होती. मनात विचार आला, आपण कधी आनंदीला घेऊन गेलो कुठे? गेल्या आठवड्यात उमाकांतने विचारलेले प्रश्न आठवले. आनंदी आपल्या भाषेत काम, दाम आणि धाम असं बोलतो. मला लक्षात आलं मी फक्त काम आणि दाम यातच गुंतलो. धाम म्हणजे घर, कुटुंब. मी आपल्या कुटुंबाकडे पुरेसे लक्ष दिलेच नाहीत. बाबांचं आजारपण तू सारं पाहिलं. आनंदी म्हणाली. अहो, उमाकांतने मला सांगितलं. म्हणाला मी बाबांना फार कडक शब्दात बोललो. त्याला खूप वाईट वाटलं हो. म्हणाला बाबांनी आम्हाला एवढं शिकवलं, मोठं केलं, काही कमी पडू दिलं नाही. मला त्याची माफी मागायची वाटते. मी लहानपणी मोठा घास घेतला असं तो म्हणाला. महेश म्हणाला. आनंदी, सत्य हे सत्यच असते. ते लहानाने किंवा मोठ्याने सांगितल्याने फरक पडत नाही. मला आता लक्षात आलं की मी कारखान्याच्या कामात इतका गुंतलो की आयुष्यात इतरही महत्त्वाची बाबी असतात हे कळलंच नाही. उमाकांत बरोबर बोलला. मी पूर्वी माझ्या बाबांना म्हणालो मला नोकरी करायची नाही, मला तुमच्यासारखं मोकळं वागायचं आहे,
तुमच्यासारख्या संवादात सहभागी व्हायचं आहे, पण मी एवढ्याच रत्ना घरात आली. बाबा तुम्ही केव्हा आलात? महेशने तिला आपल्या जवळ बसवलं आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. आनंदने विचारलं, दादा कुठे आहे? रत्ना म्हणे, तो गाडी लावून येतोय. एवढ्यात उमाकांत घरात आला. महेशला पाहताच तो एकदम जवळ आला आणि त्यांच्यासमोर बसला. म्हणाला, बाबा बाबा मला माफ करा. मी त्या दिवशी तुमच्याशी फार उद्धटपणे बोललो. बाबा मला माफ करा. महेशने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. त्याचे डोळे ओले झाले होते. महेश म्हणाला, नाही बेटा, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात आता नवीन वळण लागेल. उमाकांत म्हणाला, बाबा मी आईशी बोललो. आई म्हणाले तू बाबांसोबत कारखान्यात काम कर. तुझ्या वेळेचं नियोजन तूच कर, म्हणजे तुला मोकळा वेळ मिळेल, तुला छंद जोपासता येतील. महेशने त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हटले, सुंदर बेटा सुंदर. महेश थोडा वेळ शांत बसला. नंतर त्याने उमाकांतला उठवला आणि म्हणाला, समोर बस. हे बघ, आता आपण माझ्यातला बदल साजरा करू. उद्या आपण सगळे बरोबर सहलीला जाऊया. कुठे जायचं? पुणे, लोणावळा, महाबळेश्वर, वेरूळ, अजंठा, ताडोबा. सगळे एकदम चकित झाले. तेवढ्यात रत्ना म्हणाली, बाबा मागे आई एकदा म्हणत होती आपण शेवगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला जाऊ. महेश म्हणाला, ओके ओके. उमाकांत, उद्या सकाळी आपल्या गाडीने आपण निघूया. होय बाबा. तिथे त्या संस्थाने वंदनाही केल्याचे वाचलं होतं. तिथे शांतपणे आपल्याला सोबत सगळा वेळ घालवता येईल. आणि बाबा, तुम्ही आणि आई गाडीत मागे बसायचं, मी आणि ताई गाडी चालवणार. महेश म्हणाला, होय होय. आता गाडीचं नाही तर आमच्या आयुष्याची स्टिअरिंग व्हीलही तुमच्या हाती असणार आहे. बरोबर, आनंदी म्हणाली. रत्नाने आणि उमाकांतनी एकदम जोरात टाळी दिली. धन्यवाद.